मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अजून एक मैदान आणि अजून एका मैदानाचा पेडगावचा गुलालाचा मानकरी ठरलाय बकॅडॉन उर्फ बकासूर. उलटं बोललो मी जरा. मोहिल शेठ, कसं वाटतंय आज? नियोजन कशा पद्धतीने झालेलं आणि कशी जोडी पाहिली? नियोजन मामांनी केलं होतं, काय सांगितलं नव्हतं, रात्री सांगितलं. बरं, त्यामुळे आलो सकाळी मैदानात. अचानकच पायरा झाला म्हणजे एक प्रकारे? नियोजन कधी आलं ते माहीत नाही, पण आम्हाला तर रात्री सांगितलं, कारण का आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही तर म्हणायचं होतं 1 तारखेलाच पाळणारे बैल. बरं, पण रात्री अचानक म्हणले उद्या बैल घेऊन जाऊ. कसं वाटतं मोहिल शेठ पेडगाव फाटीवर आल्यावर? कारण ज्यावेळेस पेडगाव फाटीवर येतं ते एक प्रकारे सवय झाली त्याला म्हणावं लागेल, कारण जे कोणी केलं नाही ते आपल्या बाक्यानं करून दाखवलं. सलग 2 दिवस हिंद केसरीचा मानकरी. काय आठवण येत मैदानात? आठवणच राहणार कायमच. हां, की सलग 2 दिवस पळून 1,000 गाड्यामध्ये एक नंबर केलेला. आज ज्या पद्धतीनं गाडी बबलू चाचांनी चालवली, काय सांगाल त्याबद्दल? कारण ज्यावेळेस बबलू चाचा गाडीवर बसतात, म्हणजे बरेचसे ड्रायव्हर बसतात तुमच्या गाडीवर, एक कॉन्फिडन्स दिसतो वेगळा की बाबा आज गुलाल तर फिक्स घेणार. काय सांगाल? नाही, कोणी गाडीवर बसलं तरी बैल आपला पळतो. फक्त बैलाला शेजारच्या बैलाची साथ भेटले की बैल गाडी ओढून लावतो. बरं, गॉगल लकी आहे म्हणावं लागेल. हा, कारण परवा पण मला वाटतं चोराडेला पण तिथं 1 नंबर केला आपल्या बाक्यानं. एक प्रकारे कमी वयामध्ये एवढं सक्सेस, जरा थोडंसं हे वाटतं का की बाबा कशा पद्धतीने हँडल करावं सगळं? कारण नाही म्हणू शकत नाही कोणाला, म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात सर्वांनाच पुढे घेऊन जाण्याचा उद्दिष्ट असतो तुमचं. तर कशा पद्धतीने नाही म्हणता येत नाही, कारण पायरा हा आता बैल पळतो म्हटल्यावर पायरे भरपूर जण मागत असतील, तर कशा पद्धतीने प्रेशर वगैरे मागतात? बरं, ज्याला पहिला शब्द जाता हो म्हणून हा तीच गाडी पळती शेवट, त्यांना द्यावा लागतो. ज्याला एकदा हो बोललो त्याला शेवटपर्यंत होच बोलतो. मोहिल शेठ, एवढं रहस्य काय हो त्याचं? म्हणजे काय तुम्ही म्हटलं तसं गावठी जात आहे त्याची, आणि एक प्रकारे लहानपणीचं कुठेतरी म्हणजे डोंगरात मोकळं सोडणं झालं किंवा मोकळाच असतो तो, म्हणजे ज्यावेळेस गोट्यावर असतो त्यावेळेस कशा पद्धतीनं रहस्य काय पळण्यापाठी मग काय वाटतं? काय बैल पळतो, हां, पहिल्यापासूनच पळतो, काय आता पळत नाही. एवढी कन्सिस्टन्सी दिसत नाही, म्हणजे सहसा असे काय त्याचं खाद्यामध्ये बदल किंवा काय रुटीनमध्ये काय बदल असतात अशी? माहिती नाही, रुटीन मध्ये काय बदल नाही. बैल आता फक्त जरा आराम ठेवला होता, पायाचा प्रॉब्लेम होता, थोडं लागलं होतं. बरं, बाकी काही विषय नाही. काय पायाचं काय प्रॉब्लेम होता? कारण तुम्ही पण म्हणालेलं की पत्री जी होती, पत्री लावलेली तुम्ही, ती पायाला हे व्हायची, थटायची आणि जखम व्हायची. काय काय प्रॉब्लेम व्हायचा? पत्रीचे खेळी होते ते पाहताना बैलाच्या पायाला लागायचे, बाकी काही विषय नव्हता. आणि ती पत्री तुम्ही म्हटलं तसं काढूनच टाकली आता? हो. बरं, काय बदल जाणवले? काय पत्री काढल्यानंतर स्पीड अजून वाढले म्हणावं लागेल? नाही, काय होतं, पत्री असलं म्हणजे नाही का, खडा बिडा लागला तरी काय प्रॉब्लेम येत नाही, एवढाच विषय होतो. फक्त ते खेळ लागायचं, त्यामुळे आपल्याला जास्त दिवस ठेवता येत नव्हते. मोहिल शेठ, चाहत्यांचं प्रेमच आहे. आता गोट्यावर नाही म्हटलं तर बरीचशी जण फोटो वगैरे काढण्यासाठी येत असतील, तर होतं का तसं? म्हणजे कधी फॅन्स बाबा प्रेमापोटी लांबून आलेत, असं झालंय का किस्सा कधी? असं नाही, भरपूर लांबून येतात गोट्यावरती. आल्यावरती त्यांना फोटो बिटो काढून दिले जातात. हा, म्हणजे असं काय नाही, नाराज होऊन कोण जात नाही? कोण गोट्यावर आल्यावरती नाराज नाही होऊन जात. बरं, आता सध्या मी आपले सहकारी मित्र म्हणजे गौरव पवार सातारकर जे आलेले गोट्यावर तुमच्या, त्यांनी ट्रॉफीज दाखवले. म्हणजे काय त्याला बोलायला सीमाच नाही राहिली, एवढ्या त्यानं बक्षिसं जिंकलेत. काय सांगाल? आणि ते म्हणजे एक शान आहे तुमच्या घराची म्हणावं लागेल. काय सांगाल त्याबद्दल? नाही, सगळंच कमवून दिले त्यांनी, बक्षीसच नाही. आपल्याला जीवनात प्रत्येक गोष्ट त्यांनी कमवून दिली. हां, आणि त्याची एक वैशिष्ट्य आहेत किंवा कौशल्य आहे म्हणावं लागेल, कारण ज्या मैदानात तो जातो, एखादा नवीन बैल असला, म्हणजे तो जास्त उजेडात नसला बकासूर सारखा, तर त्याला घेऊन पळण्याची शैली आणि त्याला कुठेतरी उजेडात आणतो म्हणावं लागेल. कारण तुम्ही पाहिलं का नाही मला माहित नाही, गटामध्ये एक वासरू शेजारी पळालं बघा. हो, छान पळलं, 1 नंबर पळालं. काय सांगाल? म्हणजे त्या वासरू 1 नंबर पळलं, छान पळलं, ते चांगलं पळलं. निम्म्यापर्यंत बकासूरला ते चिटकून पळत होतं. म्हणजे एक प्रकारे अंधारातली वासरं पण कुठेतरी त्या गटात पळून पण सामोरे येतात म्हणावं लागेल.
ते एकट्याचं सक्सेस नाही, तुमच्या सर्व टीमचं सक्सेस आहे आणि हो. सर्व टीमला घेऊन तुम्ही एक साथ चालत असता, त्याबद्दल काय सांगा? नाही, सगळी पोरं आपली सोबतच असतात कंटिन्यू पहिल्यापासून. आणि असं कधी काय नसतं की बाबा सकाळी लवकर जायचे, काय कशा पद्धतीने संवाद असतोय सकाळी? म्हणजे पुण्यासनं तुम्ही येता, आता थंडीचे दिवस आहेत, कशा पद्धतीने काळजी घेतात आता बाकीबाईची आपली? नाही काय, चालू असतं शेकणं बिकणं चालू असतं बस, हा. काय नाही. आणि लांबचा प्रवास म्हटलं, आता लांबचं मैदान खटाव भागात यायचं म्हटलं तर तुम्हाला नाही म्हटलं तर 200-250 किलोमीटर यावं लागतं. हो. तर तो प्रवास येऊन इथं विश्रांती घेऊन परत पळून ते कशा पद्धतीने, म्हणजे सर्व मॅनेज करणं सोपं नव्हे. सकाळी लवकर निघून बी मैदानात पोचायला थोडा लेट होतोय. हा, सकाळी 3ला निघलो तरी 9 वाजले पोचायला. बैल डायरेक्ट टेम्पोतून उतरवला आणि झोपायला नेला. मोहिल शेट, ज्यावेळेस तुम्ही खाली जात असता म्हणजे बैलाला घेऊन, त्यावेळेस आपला बाकी एकदम निवांत चालू असतो, म्हणजे एकदम असं वाटतं की बाबा काय त्याला जायचंच नाही खालच्या फाटीवर, काय काय कशा पद्धतीने एकदम शांत असतं. हा, जल्लोष एक वेगळाच असतो, आनंदावर चेहऱ्यावर एक जिंकल्यानंतर बकासूर, कारण प्रेक्षकांचं पण लक्ष असते, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असते. महाराष्ट्रानं दिलंय प्रेम, याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्राचं भरपूर प्रेम आहे बकासूरवरती, कारण का बकासूरच त्यांचा आहे, त्यामुळे त्यांच्यासाठीच पळतो फक्त म्हणावं लागेल. आता सध्या गोट्यावरती तुम्ही म्हटलं तसं बाळ्याबाई, परत त्रिशूळ आहे, कशा पद्धतीने तयारी वगैरे, कसे फेरे वगैरे टाकलेत का, कसं काय चालू आहे तयारी? चांगली चालूच आहे, म्हणजे सेम दिसते. बादचा म्हणजे बादचा आणि मामाच म्हणावं लागेल याला. बादचा मामा म्हणजे एक मेका शेजारी थांबवले तर जुळेच भाऊ वाटते असं वाटते. आता मामांची कशा पद्धतीने चर्चा असते, मामांचा रोल कसा असतो? कारण मामांना पण एक प्रकारे आनंद होत असेल, कारण बाक्या ज्यावेळेस गुलाल घेतो, कशा पद्धतीने संवाद असतो मामांचा? बकासूरने गुलाल घेतल्या अखंड महाराष्ट्रालाच आनंद होतो. हा, आणि काय मामा नियोजन करून देतात फक्त. बर, मामांचा काय आनंद असतो, चर्चा काय असते मामांची? म्हणजे एकदा जर समजा आता तुम्ही फायनलचा गुलाल घेतला, कशा पद्धतीने चर्चा असते? नाही काय बोलत, ते नियोजन करून देतात फक्त, बाकी काही विषय नसतं. मोहिल शेट, सर्व काय बकासूरनं बदलवलंय आयुष्यातलं? कारण तुम्ही मैदानावर येतं असं वाटतं का की बाबा सेलिब्रिटी लुक आलाय कुठेतरी? कारण सर्वजण, सर्व प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे असते, सर्व चेंज केलंय बकासूरनं, त्याबद्दल काय सांगेल? सांगितलं की जी गोष्ट नव्हती ती बी गोष्ट बकासूरने मिळवून दिलेली, सर्व गोष्टी मिळवून दिल्यात. आता भविष्यात कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? आता उद्याच पण मोठं मैदान आहे, सासवडचं पण मैदान येते, कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? सासवडला पळणार आता. सासवडला पळणार म्हणजे उद्या पळणार नाहीये. साधारणतः मी पाहिलं की ओपनच्या किंवा दुसऱ्याचं मैदान असेल त्याच मैदानाला तुम्ही बाहेर काढताय, आदत मैदानाला जास्त करून का दिसत नाही आपल्याला? नाही, आदत काय होतंय, बैलाचा स्पीड आणि आदत वासराचा स्पीड मॅच होत नाही, कारण का त्यामुळे कुठेतरी आपली हार पत्करावी लागते, त्यामुळे नाही जास्त आदतला बैल काढत. आता बंद केला आदतला बैल काढणं, म्हणजे जास्त करून आदत मैदानात काढतच नाही. आता बंद केलं. पहिलं काढत होतो बर, पण नाही, आता आदतला काढणं बंदच केलं डायरेक्ट, विषयच नाही ठेवला त्याचा काय. आता पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान येते, जिथून आपल्या बकासूरवर गुलाल पडलेला, त्यातून त्याच्या गुलालाची सुरुवात झालेली. किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी हे? कारण संपूर्ण अपेक्षा पूर्ण केलीत, किती महत्वाचं आहे पुसेगावच्या मैदानात येणार? पुसेगावचं मैदान भरपूर महत्वाचं आहे. हा, आणि तयारी कशी सुरू आहे आता? जोरात चालू आहे. जोरात सुरू आहे, म्हणजे फेरे वगैरे का डायरेक्ट मैदानातच काढतात? डायरेक्ट मैदानात. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. तुम्ही जास्त बोलत नाही तरी पण आपले बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.